नाही की क्रिएटिनिन कमी करण्यासाठी काय उपाय करायला पाहिजेत. आता उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला हे पाहायला पाहिजे की क्रिएटिनिन जे वाढलेलं आहे, क्रिएटिनिन एक किडनीची तपासणी आहे, ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की किडनीला इजा होत आहे. सो क्रिएटिनिन वाढलं कशामुळे आहे ते पाहणं खूप आवश्यक आहे. सो क्रिएटिनिन वाढण्याचे कारणं आहेत, जर ब्लड प्रेशर व्यवस्थित कंट्रोल झालेलं नसेल, जर शुगर किंवा डायबिटीज व्यवस्थित कंट्रोल झालेलं नसेल तर, किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला सांधेदुखी, ताप, कणकण ह्याच्यासाठी तुम्ही नियमितप्रमाणे पेन किलर घेत असाल, ज्याच्यामध्ये डायक्लोफिनॅक आहे, आयबुप्रोफेन आहे, केटोरोलॅक आहे, नॅप्रोक्सेन आहे, या प्रकारची पेन किलर्स तुम्ही घेत असाल तर त्याच्यामुळे खूप कॉमनली किडनीला इजा होऊ शकते. तसंच समजा किडनीमध्ये पू झाला असेल किंवा किडनीमध्ये सूज झाली असेल किंवा किडनीच्या रस्त्यामध्ये जर दगड झाले असतील किंवा किडनी स्टोन्स किंवा युरेट्रिक स्टोन झाले असतील, तर मग लघवी वरून येणार कशी ना? मग किडनीमध्ये जी लघवी बनते, जी वरून खाली येते आणि मूत्राशयामध्ये जाते, जर रस्त्यामध्ये एखादा दगड असेल तर ती लघवी खाली नाही जाऊ शकत, मग ती लघवी तशीच साचून राहते. मग जर लघवी साचून राहिली, ज्याला आपण युरेटर म्हणतो किंवा हायड्रोनेफ्रोसिस म्हणतो, मग त्याच्यामुळे डायरेक्टली किडनीला इजा होते. सो क्रिएटिनिन वाढलं कशामुळे आहे ह्याचं कारण शोधणं खूप आवश्यक आहे. सो क्रिएटिनिन वाढलं कशामुळे ते कारण शोधणं खूप आवश्यक आहे, आणि ते तुम्ही ठीक केलात, त्याला तुम्ही व्यवस्थित केलात, तर जसं जसं वेळ जाईल तसं तसं क्रिएटिनिन स्वतःहून कमी होऊ शकतं. सो ब्लड प्रेशर, शुगर, इन्फेक्शन, किडनीचे डायरेक्टली काही आजार असतील, सूज असेल, इन्फेक्शन असतील, स्टोन्स असतील, दगड झालेले असतील किडनीच्या मध्ये किंवा किडनीच्या रस्त्यामध्ये, हे सगळं, आणि पेन किलर्स वगैरे असतील की काय, किंवा काही खराब औषधं आहेत जे की तुम्ही कोणत्याही दुसऱ्या कारणासाठी घेता, त्याच्यामुळे पण किडनीला इजा होऊ शकते.